माय लेकी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण अशी साधी आणि सोपी पटकन होणारी आणि मुलांना आवडणारी अशी रेसिपी तो म्हणजे व्हेज पुलाव बनवत आहोत। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। तर बघा, सगळ्यात पहिला 1 वाटी बासमती राईस घेतला। हा राईस फुल वाटी मी बासमती राईस घेतला। आता हा राईस मी सगळी आपली तयारी होईपर्यंत हा पाण्यात भिजत ठेवणार आहे। हे बघा, व्हेज पुलावासाठी मी असा मसाला घेतलाय। अद्रक, हे लसूण, हे दालचिनी, हे लवंग, हे 10-15 मिरे, 2 दगडी फूल, 5-6 विलायची आणि 2 मोठी विलायची, कांदा, टमाटर, 4 मिरच्या आहे हिरव्या आणि पत्री पानं। आणि पुलावात टाकण्यासाठी हिरवा वाटाणा घेतलाय आणि 1 बटाटा कापून घेतलाय, मोठा बटाटा। तुम्हाला जास्त पाहिजे नसले तर 2 बटाटे घेऊ शकता, पण माझ्याकडे 1 मोठा होता म्हणून मी मोठा बटाटा कापून पाण्यात टाकला, कारण की तो काळा नाही पडावा। तर आपण याच्यात तेल टाकूया। याच्यात मी अर्धी वाटी तेल घातलंय। आता आपण याच्यात घालूया खडे मसाले। सगळे खडे मसाले टाकून घेऊया। सगळे खडे मसाले मी टाकून घेतले याच्यात। असं छान लागतं ना, असं बनवला ना एकदम मस्त लागतो। आपली चिकन पुलाव, चिकन बिर्याणीला काय करता, असा व्हेज पुलाव एकदम सिंपल, सगळं काही खूप वस्तू त्याच्यात टाकल्या ना तर मग राईसची चव बिघडून जाते। सिंपल बनवला ना तर खूप छान लागतो। थोड्या वेळा आपण हे खडे मसाले परतून घेऊ आणि याच्यात कांदा टाकू। कांदा आणि 4 मिरच्या पण मी टाकते याच्यात, म्हणजे कांद्या बरोबर चांगल्या फ्राय होतो। आणि कांदा एक गोष्ट लक्षात ठेवा मैत्रिणींनो, आपल्याला लवकर जर करायचं असेल ना, घाई असेल ना, तर कांद्यामध्ये थोडं मीठ टाका, म्हणजे पटकन कांदा लाल होतो। बघा, मी एवढं मीठ टाकते कांद्यात। कांद्याला चांगली छान चव पण येते। आणि बघा, आपला कांदा आता छान पैकी परतला आहे। आता आपण याच्यात टमाटर टाकून घेऊ। टमाटर पण याच्यात परतून घेऊया, थोडे मिक्स करून घेऊया। याच्यात वाटाणे टाकूया आणि बटाटे पण टाकूया। हे बघा, असे बटाटे वाटाणे सगळा मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। बिर्याणीपेक्षा छान टेस्ट येते याला। बिर्याणी तर कायमच खातो,
पण जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यांनी असा पुलाव मस्त करून खायचा, पोटभर खायचा. हॅलो, आता याच्यात अद्रक लसूणची पेस्ट केली होती मी. अद्रक लसूणची पेस्ट याच्यात हे सगळं भाजीला मस्त मिक्स करून मस्त वास सुगंध सुटेपर्यंत, किती छान सुगंध सुटलाय. आता याच्यात मी धुवून घेतलेले तांदूळ घालूया. ते तांदूळ घालून घ्यायचे. मी भिजत ठेवलेले होते 10 मिनिटं. ते पण चांगले मिक्स करून घेऊ. मसाल्यामध्ये तांदूळ जर आता चांगलं थोड्या वेळ परतून दिले ना, 2-3 मिनिटं परतून दिले ना, तर तांदळाला चांगला वास येतो आणि मस्त भात बी छान लागतो. पुलाव एकदम मस्त होतो, कारण का तो राईस मसाल्यामध्ये फ्राय झालेला असतो ना, त्याच्यामुळं साईडला मी गरम व्हायला पाणी ठेवते. इतका मस्त वास सुटलाय ना, सगळ्या घरात वास सुटलाय बघा. ही रेसिपी सगळेच बनवतात, सगळेच खातात, पण अशा सोप्या पद्धतीनं, म्हणजे घाई असली तर काही काम असलं तर पटकन पुलाव बनवून मुलांसाठी देता येतो खायला. पण मुलांनी मागितलं पटकन, काही भूक लागली मम्मी, तर असा पटकन 2 बटाटे, थोडासा वाटाणा, कांदा, टमाटर आणि थोडे खडे मसाले टाकून पटकन पुलाव बनवून मस्त खायला देता येतो. तर घाई मध्ये बनवायचं हा पुलाव खूप सोपी पद्धत आहे. बघा, इकडं पाणी गरम झालंय, मी पाणी टाकून घेते. पाणी टाकून घेतलंय मी आता. पाणी आपलं हे बासमती राईस आहे ना, आणि तो भिजवलेला राईस पटकन शिजतो, तर लवकर शिजतो ना, त्यामुळे पाण्याचं प्रमाण आपण तांदळाच्या थोडस वरती पाण्याचं प्रमाण ठेवायचं, मग तो छान शिजतो. तुम्ही याच्यात मीठ टाकून चवीनुसार मीठ, मीठ टाकलं मी. आता आपण याला पूर्ण मिक्स करून घेऊया. त्याच्यावर उकळेपर्यंत
उकळी आल्यावर नंतर झाकण ठेवूया. मला वाटतं पाणी थोडं कमी पडेल, मी थोडस पाणी घालते अजून. बस. उकळी आल्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवूया. अशा व्हेज पुलाव मध्ये, या पुलाव मध्ये बऱ्याच बायका आणि काही काही सामान टाकतात. गाजर, शिमला मिरची आणि बरेच काही काही भाजी, व्हेज भाजी टाकतात आणि बनवतात. ते पण छान लागतं. पण असं सिंपल पुलाव करून खाल्ला ना तर खूप टेस्टी लागतो. कारण त्याच्यात जास्त मसाले नसतात, जास्त भाग. बघा आपला पुलाव झाला आहे. पुलाव तयार आहे. बघा किती मोकळा आणि लसलशीत आहे. बघा किती छान झाला आहे. आता याच्यात आपण थोडस गावरान तूप घालूया. तयार झालाय आपला पुलाव. याला 5 मिनिटं दाबून ठेवूया आणि गॅस बंद करूया. अशा प्रकारे आपला व्हेज पुलाव तयार आहे आणि एकदम छान आणि मोकळा सटसटीत. हे बघा, एक सुद्धा शीत एकमेकाला चिटकलेला नाही. एक एक शीत मोकळा झालेला आहे आणि जास्त काही सामान नाहीये. एकदम थोड्या सामानात व्हेज पुलाव तयार आहे. एकदम सुंदर आणि एकदम चविष्ट. एकदा रेसिपी बनवून बघा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो. माझी साधी सोपी रेसिपी तुम्हाला पसंत आली असेल, मला कमेंट मध्ये नक्की सांगा.